हाय हॅलो नमस्कार जय भीम. तर कसे आहात तुम्ही सर्व? तर आज आम्हाला जायचं होतं मुलुंडला, पण त्याआधी आम्ही गेलो विवेकच्या बँकेत, कारण का विवेकचं वॉलेट तो विसरून आला होता बँकेतच. सो ही तुम्ही बघू शकता विवेकची बँक आहे, कर्नाटका बँक. त्याने त्याच्या स्टाफला सांगितलं की माझं वॉलेट घेऊन बाहेर येशील का तू. तर तो वॉलेट घेऊन आला. त्याचं काही शूट नाही घेतलं. घरी गेलो, थोडंसं काम होतं घरात तर ते केलं. संध्याकाळी निघालो मुलुंडला जाण्यासाठी. आरामात निघालो आम्ही. घरी पोचलो आणि छान जेवण वगैरे केलं, गप्पा वगैरे केल्या. माझ्या बहिणी आल्या, जिजू आले. छान आम्ही टाईम स्पेंड केला. आणि मला व्हिडिओ शूट मी काही केलेलं नाही आहे, कारण का घरच्यांना वेळ देण्यात गेला. सकाळी मॉर्निंगचा नेक्स्ट डे व्हिडिओ. गाईज, तर आता मी फ्रेश झालेली आहे आणि इथे माझ्या आधी बघा झोपेतून उठला आणि असंच बसलाय. आता तो सॅटर्डे संडे इथेच येतो. आधी इथे बघ, हाय कर, गुड मॉर्निंग कर. सो सकाळी नाश्त्याला मी इडल्या बनवल्या. मम्मीकडे इडलीचं भांडं होतं. सो मम्मीला म्हटलं इडली बनवूया, नेहमी उपमा वगैरे असं काहीतरी खातो. सो इडली बनवायला घेतली मी आणि मम्मीचं एका साईडला जेवण बनवणं चालू होतं, कारण मम्मी टिफिन देते माझी. सो टिफिनचं काम चालू होतं आणि फटाफट तिला टिफिन द्यायचे असतात 1-1:30पर्यंत. इडली वगैरे झालं. मम्मीला पहिला नाश्ता म्हटलं घे करून, गोळी घ्यायची असते. पप्पांनी नाश्ता केला आणि इथे मी विवेकला देणार होते. विवेक फ्रेश होत होता आणि मग विवेकलासुद्धा मी गरम गरम बनवून दिलेलं आहे. आणि अचानक प्लॅन झाला, त्यामुळे आम्ही इडलीचं जे बॅटर असतं ते रेडीमेड घेतलं होतं. सो इथे बघू शकता विवेकला तर इडली फार आवडते. सो विवेक इडली खात होता, बघू शकता त्याचं एक्सप्रेशन्स. आणि इथे मी जसं तुम्हाला बोलले मम्मीचं एका साईडला स्वयंपाक वगैरे चालू आहे. सो हे डाळ वगैरे तिचं झालं आहे बनून आणि चपाती फक्त करायची होती. नंतर वेळ होती आमच्या मिट्टूची आंघोळीची, बाथ टाईम त्याचा. सो मम्मी बोलत होती त्याला 6-7 दिवस झाले आंघोळ नाही घातलेली. सो मम्मीने त्याला घेतलं आणि आंघोळ घातली. आंघोळ घातली का आमचा बंटी रुसतो. जवळजवळ 5-6 तास संध्याकाळपर्यंत तो बाहेर येत नाही. कुठेतरी कोपरा पकडतो आणि तिथे बसून राहतो. आणि संध्याकाळी दीदी वगैरे आली का मग दीदी आवाज देणार, बंटी बाळा ये ये, तरी येत नाही. मग बऱ्याच वेळाने मम्मीने त्याला लाडाने जवळ घेतलं की तो येतो. म्हणजे त्याला पण छान असं लाड केलेलं पाहिजे मम्मीकडून. झाली नाव झाली. बंटी रे नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली. नवली नटली, कालबाई सुपारी फुटली. नवली नटली, कालबाई सुपारी फुटली. इथे मी भांडी घासली दुपारची. जेवण वगैरे झालं आणि इकडे खूप जास्त गरम होतं, पत्र्या आहेत. सो माझा अवतार बघू शकताय तुम्ही. मम्मीने जेवण वगैरे बनवल्यावर माझं काम असतं भांडी वगैरे आवरायचं आणि झाडू वगैरे लादी वगैरे पुसून घ्यायचं. सो मी इथे सर्व आवरून घेतलेलं आहे. जेवण झाल्यावर सर्व गॅस वगैरे क्लीन केला, भांडी वगैरे घासली. आणि बहिणीचा मुलगा आत्तापासूनच होळी खेळते, बघू शकता तुम्ही. यू आर डुईंग. मी तुम्हाला मम्मीच्या इथे कोणती कोणती झाडी लावलेली आहेत ते दाखवते. सो ते तुम्ही बघा. इथे पेरूचं झाड आहे, छोटं पेरूचं झाड आहे, आत्ताच लावलेलं आहे. आणि इथे बघू शकता हा वेल आहे, ओळखू शकताय का तुम्ही हा कोणता आहे? भोपळ्याचा वेल आहे हा. इथून एवढा सर्व आहे, तो दाखवते. हे एक पेरूचं झाड आहे, याला पेरू भरपूर येतात. आणि हे जे आहे हे सीताफळाचं झाड आहे. सेम इथे पेरूचं झाड आहे, हे दिसत असेल. इथे नागवेलीचा वेल आहे, खायचा जो पान असतो त्यांचा. इथे कढीपत्ता आहे. इथे मे बी पपईच असेल ती. इथे कोरफड आहे, हा पण वेल आहे. हे पण शोपीसचं आहे. इथे पण बरेच झाडं आहेत. हे अळूचे पानं आहेत. इथे जास्वंदाचं आहे, बघू शकता किती सुंदर फुल आहे. रोजचे 5-6 फुलं येतात. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं हा वेल लावलेला आहे इथे.
आत्ता मला वाटतं एक 3-4 महिनेच झाले असेल लावला आहे, जास्त नाही. आणि ते फळ पण आलेलं आहे, दाखवते मी तुम्हाला झूम करून. हे दिसत असेल तुम्हाला. हे बघू शकता इथे फळ आलेलं आहे. हे असं सर्व आहे. इथे गाडी आहे आमची आणि इथे विवेकने सर्व क्लीन केलं आहे झाडू वगैरे करून. हे असं सर्व आहे मम्मीच्या. का ब्लॉग जास्त शूट करायला मिळत नाही आहे मला, कारण घरातच इतका वेळ जातो. 2 दिवस तुम्हाला माझे व्हिडिओ हे माहेरचे बघायला भेटेल, म्हणजेच मुलुंडचे बघायला भेटेल. तर आजचा व्हिडिओ खूप छोटा होता. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बाय.